राज्यातील शेतकरी बांधवांना सध्या एकच प्रश्न सतावत आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार? आज आपण या संदर्भातील सविस्तर आणि अधिकृत माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. राज्यात राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना केंद्राच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच जे शेतकरी PM किसानचे पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच नमो योजनेचा लाभ मिळतो. आत्तापर्यंत नमो योजनेचे 7 हप्ते वितरित झाले आहेत. आता सर्वांचे लक्ष 8व्या हप्त्याकडे लागले आहे. मात्र याच दरम्यान संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार देशभरातील सुमारे 30,18,000 शेतकरी PM किसानच्या 22व्या हप्त्याला मुकण्याची शक्यता आहे. हा आकडा फक्त एका राज्याचा नाही तर संपूर्ण देशाचा आहे. परंतु या आकड्यात महाराष्ट्रातीलही मोठ्या संख्येने शेतकरी आहेत. उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रातील सुमारे 1,72,349 शेतकरी PM किसानच्या 22व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. आता इथेच नमो योजनेचा संबंध येतो. कारण PM किसानचा हप्ता ज्यांना मिळणार नाही त्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळली गेल्यास त्यांना नमो योजनेचा हप्ताही मिळणार नाही. PM किसानची यादीच राज्य सरकारकडे पाठवली जाते आणि त्यावरूनच नमो योजनेचा हप्ता वितरित केला जातो. म्हणूनच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे EKYC पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच भौतिक पडताळणी पूर्ण असणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांची अजूनही EKYC प्रलंबित आहे. काहींची भौतिक पडताळणी बाकी आहे. तुम्ही पात्र असलात तरी KYC पूर्ण नसेल तर तुम्हाला अपात्र ठरवले जाऊ शकते. त्यामुळे हप्ता येण्यापूर्वी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. आता 8व्या हप्त्याबाबत महत्त्वाचा मुद्दा. सध्या नमो योजनेचा 8वा हप्ता शासन निर्णय म्हणजेच GR न आल्यामुळे अडकलेला असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु राज्यातील इतर काही योजनांमध्ये शासन निर्णय निघण्यापूर्वीच थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ पेन्शन, दिव्यांग पेन्शन यांसारख्या योजनांमध्ये शासन निर्णय न येताही थेट हप्ता जमा करण्यात आलेला आहे. मग नमो योजनेसाठीही तोच नियम लागू करायला हरकत नसावी अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे. शासन निर्णय उशिरा होत असल्यास शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत न टाकता थेट हप्ता जमा करण्याचा निर्णय घेता येऊ शकतो. कारण नमो योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जातात आणि त्याचा फायदा शेतीसाठी होतो. सध्या अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की PM किसानचा 22वा हप्ता 24 फेब्रुवारीपर्यंत वितरित होऊ शकतो. जर त्याआधी नमोचा 8वा हप्ता जमा झाला तर शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 4,000 रुपये जमा होऊ शकतात. याशिवाय PM किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर साधारण 8 ते 10 दिवसांच्या आत नमो योजनेचा पुढील हप्ता वितरित केला जातो असा मागील अनुभव आहे. त्यामुळे पुढील काळात 8वा आणि त्यानंतरचा 9वा हप्ता वेळेवर मिळेल अशी अपेक्षा शेतकरी बांधव व्यक्त करत आहेत. म्हणून शेवटी एकच आवाहन, तुमची EKYC पूर्ण आहे का ते तपासा. भौतिक पडताळणी झाली आहे का ते खात्री करा. बँक खाते आणि आधार लिंकिंग योग्य आहे का ते पहा. ही सर्व प्रक्रिया पूर्ण असेल तर तुम्ही हप्त्याला मुकणार नाही. ही माहिती आपल्या गावातील आणि ओळखीतील सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही.